मूर्ख ब्राह्मण. एका गावात गार्गया नावाचा एक ब्राह्मण राहत होता. भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी जंगलामध्ये त्यानं तप केलं. त्याच्या तपश्चर्येनं प्रसन्न होऊन भगवान शंकर स्वतः त्याच्यासमोर प्रगट झाले. हे ब्राह्मण, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो. वर माग. आपण मला संजीवनी द्यावी, जिच्यामुळे मी कोणत्याही मेलेल्या व्यक्तीला जिवंत करू शकेन. भगवान शंकरांनी त्याला एक हिरवी वनस्पती दिली. ज्या वेळेला तुला मृत शरीरात प्राण फुंकायचे असतील तेव्हा या वनस्पतीचा रस तू त्या मृत शरीराला लाव. ते मृत शरीर पुन्हा जिवंत होईल. त्याचप्रमाणे ही वनस्पती कधीही नष्ट होणार नाही. एवढं बोलून भगवान शंकर अदृश्य झाले. गार्गया मोठ्या खुशीत आपल्या गावाला जायला निघाला. या संजीवनीने मी माझ्या गावातलं मृत्यूचं भय दूर करेन. यापुढे कोणीही दुःखी होणार नाही. सगळ्या गावात माझं महत्व वाढेल. पण अचानक त्याच्या मनात शंका आली. अरे, भगवंतांनी गंमत तर केली नाही ना? ही संजीवनीच आहे ना, की एखादी मामूली वनस्पती? इतक्यात रस्त्यात त्याला एका मोठ्या वाघाचं मृत शरीर दिसलं. चला, या जनावरावर ह्या वनस्पतीचा प्रयोग करून बघावा. काहीही विचार न करता त्याने संजीवनीतली काही पानं आपल्या हातावर रगडून त्याचा रस त्या मेलेल्या वाघाला लावला आणि काय आश्चर्य, तो वाघ जिवंत झाला. मला खूप भूक लागली आहे. अरे वा, हे तर संजीवनीच आहे. वाघ जिवंत झालाय. पण अचानक वाघानं जोरदार गर्जना केली. अरे बापरे, हे मी काय केलं? चला पळूया, जीव वाचवूया. पण तोपर्यंत वाघानं त्याला बघितलं होतं. एका झेपेत वाघानं त्याला जमिनीवर लोळवलं आणि त्या मूर्ख ब्राह्मणाचा अंत झाला. काहीही विचार न करता केलेलं काम आत्मघातकी ठरू शकतं.